आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। बच्चू कडूंचं वजन 2 किलोंनी घटलं। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं उपोषण सुरू। मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे आज बच्चू कडूंची भेट घेणार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं मागच्या 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन, तर आजच कडूंच्या आंदोलनाचा हा चौथा दिवस। राज्यात पुढील 2 दिवसांनंतर मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याची शक्यता। नैऋत्य मोसमी वारे मागील 12 दिवसांपासून एकाच जागेवर। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय। मोसमी पावसाची आता त्या ठिकाणी प्रतीक्षा। वातावरणात प्रचंड उकाडा, उन्हामुळे सध्या नागरिक त्रस्त। 15 जून नंतरच मोसमी पाऊस, त्यामुळे पेरणीची घाई करू नका। मंत्रिमंडळ बैठकीत मोसमी पावसासंदर्भात चर्चा। महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 89 रुग्ण, तर 615 सक्रिय रुग्ण सध्या असल्याची माहिती। मुंबईत 32, पुण्यात 23, तर ठाण्यामध्ये 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद। कल्याणमध्ये सुद्धा 4 कोरोना रुग्ण आढळले। पंढरपूरला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी किनखेडा या ठिकाणी पोहोचली, तर रिसोड शहरामध्ये सायंकाळी पालखीचा मुक्काम असेल। गुरुवारी पालखी हिंगोली जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे। पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद, तसंच दररोज होणाऱ्या 80 तुळशी पूजा सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात बंद। आषाढी यात्रेमध्ये त्वरित दर्शन व्हावं यासाठी पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचे आता थेट प्रक्षेपण करण्यात येणार, तर कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुरू करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था प्रगतीपथावर। मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांची माहिती।